तारीख 27/7/86. जीवन स्मरणा जय राम कुंडलिक वरदा श्री ज्ञानदेव तुकाराम. आजचा आधी श्लोक वाचतो आणि त्यानंतर मग त्याची प्रस्तावना आपण बघू. अनिष्टमिष्टम मिश्रंच त्रिविधम कर्मण फलम भवत्यत्यागिनां प्रेत्य न तु संन्यासिनां क्वचित. म्हणाले कर्माची 3 प्रकारची फळं आहेत. इष्ट, अनिष्ट आणि मिश्र असे 3 प्रकारची फळं आहेत. ती कोणाला मिळतात? प्रेत्य म्हणजे मेल्यानंतर, जे फलाची आशा सोडून कर्म करीत नाही त्यांना मेल्यानंतर ही 3 प्रकारची फळं मिळतात. जे या जन्मातच कर्माच्या फळाची आशा सोडतात त्यांना ते फळ मिळत नाही. न तू संन्यासी नाही असा श्लोक आहे. आता मी नाही भाषा जुनी त्याच्या त्या काळच्या कल्पनाप्रमाणे ते रचलंय. ते क्षणभर राहू द्या. आपण माणसाला कर्म सोडित नाही असं म्हणतं ते खरं आहे का? नाही. त्याचं स्टार्ट म्हणजे आपण हे मुळात बघू ना, हेही राहू द्या. तुमच्या कॉमन सेन्सला, व्यवहार ज्ञानाला मी जे म्हणतो ते पटेल. जर पटलं तर हो म्हणा, नाही तर नाहीच म्हणा. गीता झाली म्हणून काय झालं नाही का? असं आहे बघा. जीवन क्रिया म्हणून काय आहे? लाईफ ऍज सच. जीवन क्रिया. आपण जिवंत आहोत ना, ही काय आहे? आपणही जिवंत आहोत, प्राणी जिवंत आहे. प्राण्यांना आणि माणसांना म्हणजे जिवंत जे जे काही आहेत त्यांना काही मूलभूत अशा गरजा असतात. मूलभूत त्याला की नाही प्रायमरी नीड्स असंच म्हणतात. तुम्हाला मी उत्क्रांतीशास्त्र सांगतो, भंपकबाजी नाही, प्रत्यक्ष पुरावा पाहून ठरवलेलं. त्यापैकी 3-4 फार महत्वाचे आहे. क्षुधा, खाणं, भूक, तहान या दोन्ही अतिशय प्रबल आहेत. हंगर अँड थर्स्ट. त्याचबरोबर तितक्याच महत्वाच्या निद्रा आणि कामवासना, याही तितक्याच महत्वाच्या. निद्रेशिवाय प्राणी नाही ध्यानात ठेवा. आपण घोडे उभ्या उभ्या झोप घेतात म्हणतात ना, नाही का? सगळे प्राणी. अहो ते म्हण आहे ना, पाण्यामध्ये मासा झोप घेतो कैसा, जावे त्याच्या मोशा केव्हा कळे, पण झोप घेतो लेखाचा नाही का? अरे झोपेच्या कसा राहील बरं. तेव्हा स्लीप अँड सेक्स आणखी त्यात एक आहे, त्याबद्दल जरा मतभेद आहे. तो म्हणजे कर्मणूक, एंटरटेनमेंट. अम्युजमेंट नव्हे, एंटरटेनमेंट. कर्मणूक. आणि त्या कर्मणुकीमध्ये खेळ येतो. प्राणी सुद्धा खेळ खेळतात. आश्चर्य वाटेल आपल्याला. तुम्ही पाहिलं, 2 लहान कुत्र्याची पिल्ल असली, मांजराची पिल्ल असली, एकमेकांमध्ये खेळतात नाही? आश्चर्य वाटेल आपल्याला. सिंह आणि वाघ यांच्या माद्या म्हणजे सिंहीण आणि वाघीण आपल्या पिल्लांना खेळायला शिकवते. जसं शिकार करायला शिकवते तसं खेळायला शिकवते. पण ते क्षणभर राहू द्या. पण ह्याचा अगदी प्रबल आशय आहे. या जेथे जेथे जिवंतपण आहे तिथे तिथे या गरजा आहे. जीवन क्रियेचं पहिलं मूल तत्व असं आहे की जेथे जिवंतपण आहे तिथे या 5-6 मूलभूत गरजा, असं मराठी भाषांतर आहे, त्या आहेत. प्राण्यांच्या मध्ये काय होतं, त्या तृप्त करण्यासाठी लागणारी परिस्थिती स्वाभाविक असते. वाघ तुम्ही तिने टीव्ही वरती कधी जंगली जीवन दाखवतात बघ, जंगली जनावरांचं जीवन, तर परिस्थिती फारशी प्रतिकूल असत नाही. स्वाभाविकपणे अनुकूल परिस्थिती असते. एक पाणवठा असतो, तिथे पाणी प्यायला जातात. इतर जनावर असतं, त्यांना मारून खातात. जे शाकाहारी आहेत, हत्ती, हरण, यांना गवळ जिवळ झाडे बिडे असे असतात. त्यामुळे होतं काय, त्यांच्या जीवनामध्ये परिस्थितीशी फारसा संघर्ष येत नाही. मग
त्यांच्या जीवनात काय मजा आहे? भूक लागली, खायला मिळालं, शांत झाले. तहान लागली, पाणी प्यायले, शांत झाले. कामवासना आली, स्त्री झाली, पुरुष झाला, शांत झाले. शांत होणे म्हणजे काय होतं नाही का? तो प्राणी भूक लागली, खाल्लं म्हणजे काय होतं? तुम्ही बघा, कुत्र्याचं जीवन जर बघितलं, सगळ्या संध्याकाळ खातो, पितो आणि झोपतो नाही का? त्याचा पुष्कळचा वेळ झोपण्यात जातो. याला की नाही उत्क्रांती शास्त्रात युरोपियन लोकांनी सॅटिस्फॅक्शन असं म्हणतात, त्याला मराठी समाधान असं म्हणतात. जीवनाचा स्वाभाविक धर्म असा आहे की जी तुमची जरूर आहे, गरज आहे, ती मिळाली की तृप्त झाला, शांत झाला. याला संस्कृतात एक फार अप्रतिम शब्द आहे, याला समाधान असं म्हणतात, समाहित असं म्हणतात. गीतेमध्ये 6व्या अध्यायामध्ये शब्द आलेला आहे बरं का? जितात्मनः प्रशांतस्य परमात्मा समाहित. समाधान, समाधी आणि समाहित या तिन्ही शब्दामध्ये धातू एकच आहे. सम आ धा, मूर्त धातू धा आहे. तेव्हा समाहित म्हणजे समाधान पावणे. म्हणजे जीवनामध्ये गरज शांत झाल्यानंतर समाधान जर झालं नाही तर चूक आहे काहीतरी लक्षात ठेवा. आणि माणसा इतकं असमाधानी प्राणी जगात नाही. आता काय करावं, काय लफडा आहे बघा माणसाचं, हा नाही का? म्हणजे ते काही युरोपियन तत्वज्ञानाने म्हणलेलं आहे, बरोबर आहे. तू म्हणाला की जर जगाकडे, मानवी समाजाकडे ईश्वरानं पाहिलं, हा माणूस निर्माण केला, चूक झाली हो असं म्हणायला काय हरकत नाही, असं म्हणले तो. काय गंमत आहे. मग जीवन क्रियेचं मर्म कशात आहे? गरज आली, तृप्त केली, शांत झाली, समाधान झालं. त्यातल्या त्यात समाधानाचं उच्चांक कशात आहे? 2 मध्ये आहे. एक खाणं, क्षुधा आणि कामवासना. सगळे मोठे मोठे लोक काय, तुमचा आमचा अनुभव सुद्धा असा, कामवासना भोगल्यानंतर माणसाच्या शरीराला आणि मनाला इतकं समाधान होतं की तेवढ्या पुरतं काही नको जगात. त्याला ऑर्गॅझम असं म्हणतो. ऑर्गॅनिझम नव्हे, ऑर्गॅझम असं म्हणतो इंग्लिश मध्ये. तसंच जेवणाचं आहे. साधू संतांच्या घरी जेवायला काय घालतात? फुकट खायला घालतात. अरे का? देहबुद्धीच्या भूमिकेवर एकच गोष्ट जगात अशी आहे की माणूस म्हणतो पुरे पुरे ते आणलाय. पोटभर खायला घातल्यानंतर आता नको म्हणतो, पुरे तृप्ती आहे. पैसा द्या, मान द्या, कीर्ती द्या, घरदार द्या, आणखी पाहिजे. आता मुलं जास्त झाली तर पुरे म्हणेल, परंतु द्या, आणखी द्या, आणखी द्या. एकच गोष्ट, अन्न असं आहे, अन्नदाता सुखी भव, पुरे आता असा आहे. म्हणजे समाधान ही अशी वस्तू आहे की ज्याच्यामध्ये मन आणि शरीर तृप्त होऊन जात, खरी तृप्ती. जर प्राण्यांच्या जीवनामध्ये असं आहे, प्राण्यामधून जर माणूस आलेला आहे उत्क्रांत होऊन, तर माणसाच्या जीवनामध्ये समाधान हे ध्येय असलं पाहिजे. आता प्रश्न पुढे आहे, माणसाला समाधान का नाही? माणूस बुद्धीच्या वरच्या लेव्हलला आलेला आहे. प्राण्यामध्ये हे नाही, इतकी नाही, हा प्राण्यात सुद्धा बुद्धी आहे, पण माणसाची बुद्धी ही विवेकशील बुद्धी आहे. त्यांचे नुसते परिस्थितीला अनुरूप काय असेल ते प्रश्न सोडवतात. माणसामध्ये विशेष आहे. मग काय करतो माणूस? जीवनाच्या ज्या गरजा आहेत त्या वाढवीत बसतो. अगदी खरंच सांगा, तुम्हाला भूक लागली आहे, भात भाजी भाकरी काय आहे? महाराष्ट्रीय अन्न सांगतोय मी. कांदा भाकरी म्हणतात ना, भाजी भाकरी असं म्हणतात. एवढं लहान तृप्ती आहे का? चटण्यांचे प्रकार त्या रुचिरामध्ये पाहिले, 5 मिनिट चटण्यांचेच प्रकार. ते चांगलं आहे हा, म्हणजे मी त्याच्याबद्दल म्हणत नाही. तुम्ही बघू ना, ते एका मानसशास्त्रज्ञानीच म्हटलेलं आहे की सायकोलॉजी ऑफ मॅरेज, विवाहितांचं मानसशास्त्र, त्याच्यामध्ये नवऱ्याच्या हृदयात शिरण्याचा मार्ग त्याच्या पोटातून आहे म्हणाले. म्हणजे पोटभर व्यवस्थित त्याला खायला घाला चांगलं, म्हणजे तो वश होतो. आणि साधी गोष्ट आहे, एखाद्या माणसाला प्रेमाने खायला घातलं तो जरा नवलतो,
मला वाटतं भिन्न भिन्न जे डाकू लोक आहेत ना त्यांचं तसं कायदा आहे, याच्या घरी जेवलं ना त्याच्या घरी डाका नाही घालायचा. होय आहे बरं असतं, त्याचं मीठ खाल्लं ना पण त्याच्या घरी डाका घालायचा नाही. म्हणजे कोणी चोरी करायचं खायला घाला असा अर्थ नाही. मुंबईमध्ये मुश्किलच व्हायची तसं करायला लागलं. पण सांगत नाही तू काय आपल्याला की माणसाला असमाधान कशाने होतं, तर या गरजा तृप्त होऊन सुद्धा माणसाची बुद्धी आणखी काहीतरी मागते. ते काय मागावं संतांनी सांगितलेलं आहे. तुम्हाला काही पडत नाही ना मागण्याशिवाय. घरदार आहे, पैसा आहे, माणसं चांगली आहे, परवा काही समस्या मोठी अशी नाही. अरे मग असमाधान का काही नाही. घरी यांची टीव्ही नाही, आता काय करावं म्हणाले. हे लबडं प्राणी आला नाही. आणि ते मागत असताना आता म्हणायचं नाही आपण प्राण्यांच्या सारखी बनतो बरं का. ते मला एकदा आठवलं एक गोष्ट. आता ती आचार्यांच्या आत्र्याची आहे का काय कोणाला माहित नाही. हे गाढवांची सभा होती बरं का. गाढवांची सभा म्हणल्यावर म्हणजे त्यांनी असा त्याच्यावर ठराव मांडला की माणसं आपल्याला फार हीन लेखतात. एखाद्या माणसाशी तू गाढव आहेस म्हणतात. तर म्हणजे आपण आता असं केलं पाहिजे आपल्या समाजामध्ये कोणाला ते मूर्ख म्हणाले तो माणूस आहे सगळं म्हणलं पाहिजे म्हणाले. म्हणजे माणूस इतका मूर्ख आहे हा त्याच्या म्हणण्याचा हेतू. सांगण्याचा मुद्दा काय आपल्याला, माणूस असं का अरे सुखी नाही कोणी बाहेर जगामध्ये हे नाही ते नाही ते. अहो काय सांगू मी शिकवलेल्या गोष्टी स्टॅटिस्टिक्स वरून मृत्यू आत्महत्या किती देशामध्ये समाजामध्ये आत्महत्या किती, सगळ्यात जास्त आत्महत्या अमेरिकेमध्ये खरं वाटते आणि सगळ्यात कमी आफ्रिकेमध्ये जंगली लोकांमध्ये. कारण काय तर असं 2-3 आहेत. एक अल्कोहोलिझम दारू पिणं, भयंकर दारू पिणं. परवा एक गृहस्थ आले अमेरिकेहून. ते मला सांगत होते की ते 22 वर्ष तिथे आहेत, सर त्यांचा संसार तिथे. ते मला सांगत होते आता अमेरिकन सरकार हे जे चरसन गांजाने ही जी व्यसनं आहे ते गर्दन बिर्दन हे थांबवण्याकरता मिलिटरीचा उपयोग करण्याचा विचार करीत आहे. हा असेल मला सांगा हा सुधारलेला देश म्हणायचं का. तर ते ड्रग्स अल्कोहोलिझम म्हणजे दारू आणि तिसरं फार आश्चर्य वाटेल आता जगात मिळवायचं राहिलं काय सगळी सुख मिळाली म्हणून आत्महत्या. विचित्र नाही का हो, चमत्कारिक आहे. भोगवादी संस्कृतीमध्ये 2 गोष्टी कमालीच्या बाहेर वाढतात, खाणं आणि कामवासना. असे विचित्र प्रकारचे ते वाढतात की बोलायची सोय नाही. खाण्यास तुम्ही पाहता हे हॉटेल्स असतात ना मोठी मोठी, काय आधी पैसा काय चहाला काय 50 रुपये चहाला काय झालं 4 आण्याचं चहा ना 50 रुपये लावतो नाही का. मग ते त्यांची ती पद्धती त्याच्यातून तुम्ही आम्ही वेगळ्यासारखंच व्हायचो काहीतरीच व्हायचं नाही का. नाही तो ओळखतोच तिथला मनुष्य की नवं पात्र आहे म्हणून याच्या अर्थ. आणि तिथे असं म्हणतात बुवा आमचे विद्यार्थी केलं ते म्हणायचे की तुम्ही ते 10 रुपयाची नोट दिली आणि समजा 8 रुपये झाले तर तो 2 रुपये आणतो ती घ्यायचं नाही पण आपल्याला चालेल का असं. म्हणजे तेव्हा टाकायचं म्हणजे 10 रुपयाचे हजामध्ये वाजवायचे ते 8 रुपयाचे नाही. त्यातल्या विनोदाचा भाग जाऊ द्या. माणूस आत्महत्या प्राणी कधी आत्महत्या केलेला ऐकलाय आपण नाही. याच कारण आहे की आम्ही ज्या गरजा वाढवल्या या गरजा जीवनाला अनावश्यक आहेत. म्हणून जीवनाचं ध्येय काय पाहिजे समाधान. समाधान कशात आहे, वस्तू असण्यात आहे तर वस्तू नसण्यात आहे. तर संत म्हणतात वस्तूमध्ये समाधान नाहीच आहे, वस्तू रहित समाधान हे खरं समाधान आहे. म्हणून घरी वस्तू असो तरी समाधान नसो तरी समाधान हे माणसाने शिकावं असं संतांचं म्हणणं आहे. बर मग काय करतो माणूस आपला कर्माचा विषय की ज्या वेळेला त्याला ती गरज भासते तर परिस्थिती अनुकूल असेल तर कर्म फारसं होत नाही, भोगण्याच कर्म होतं. परिस्थिती प्रतिकूल जर असेल तर मनुष्य कर्म केल्याशिवाय राहतो. म्हणून कर्म माणसाच्या 5वीला पुजलेला आहे. तुम्हाला सांगतो गीतेमध्ये
कर्म न करण्याला कर्म करण्या इतकंच महत्व दिलेलं आहे. कर्माण्य कर्म पश्येत अकर्मणीची कर्म स बुद्धिमान मनुष्य स युक्त कृष्ण कर्मवेद. सर्व कर्म त्याने केलं तो बुद्धिमान आहे. सुयुक्त म्हणजे परमात्म्याशी जडलेला आहे. तो कसा अकर्मणीचे कर्म कर्मात अकर्म अकर्मात कर्म. काय सुंदर आहे बघा गीतेचं म्हणणं. आणि ज्ञानेश्वर महाराजांचा त्याच्यावरचा दृष्टांत जो आहे तो गीतेपेक्षा सरस आहे. खरं सांगतो गीताही दृष्टांत वापरते, पण ज्ञानेश्वर महाराजांची ज्ञानेश्वरी पाहिजे असते भगवानाने ते म्हणले गीता जाऊ तरी तुझंच हे राहू दे जगामध्ये आणि तसंच झालेलं आहे. काय म्हणाले उदो अस्ताचेनी प्रमाणे जैसे न चालता सूर्याचे चालणे. सूर्य उदय झाला, सूर्य अस्त झाला आणि सूर्य मध्यान्हाला आला. वास्तविक पृथ्वी फिरते आणि आम्ही म्हणणार सूर्य फिरतोय. न चालता सूर्याचे चालणे. तसं हा कर्म करताना दिसतो आतमध्ये कर्म. काय सुंदर कल्पना. देह असतोय पण आतमध्ये मी कर्म करतो ही भावनाने कर्माची आठवण सुद्धा. बरं तेव्हा कर्म न करणं अतिशय कठीण गोष्ट आहे. साधी गोष्ट घ्या, तुम्हाला ताप आला बरं का, साधाच जरी असला एक दिवस वाट पाहिजे की उतरे ना, 2 दिवस पाठ उतरे ना, सगळं नको डॉक्टर बोलवा काहीतरी करा अंक करा औषध घ्या. नाही काही नाही, निसर्गानं आलेला आहे बरा होईल. तुम्हाला चेन पडेल मग हात वॉटर बॅग तरी द्या, नाही तर हातपाय चोळा, अंक करा तमक करा. झोप येत नाही बुवा काहीतरी औषध द्या. अरे माणसाला चैनच पडणार नाही कर्म केल्याशिवाय. म्हणून गीता म्हणते एवी तरी चैन पडत नाही ना, मग योग्य कर्म कर. जे कर्म तुझ्या समाधानाला नेईल असं कर्म कर. कर्म केल्याशिवाय तुला राहतच येत नाही. हा खरा गीतेचा रोग आहे सगळा. आणि ते कर्म कसं व्हायला पाहिजे तुम्हाला आठवत असेल. याच्यापेक्षा माझ्या पाहण्यात इतका सुंदर दृष्टांत नाही. एक मुलगा नदीत बुडायला लागला. नदीच त्याला जर तारायला आली तर मग बुडण्याचा प्रश्न कुठे येतो. तसं कर्म हे जर माणसाला ईश्वरापासून दूर करीत असेल तर ठीक आहे, पण कर्मात ईश्वर रूपाने तुझ्या मदतीला आलं तर मग कर्माला घ्यायचं कारण. किंवा मनुष्य वरून पडायला लागला आणि पृथ्वीच वर आली तुला झेलते मी म्हणून तर पडण्याची भीती नाही. तसं कर्म माझ्या वाटेला आलेलं करता करता ईश्वरापर्यंत जर मला नेत असेल कर्माला वाईट काय आहे नाही का. मग जर कर्म मला सुटत नाही, जीवनाचा धर्मच कर्म आहे, मग यात काय करायला पाहिजे. त्यांचं म्हणणं असं की तू जे कर्म करतोस त्याला 3 गोष्टी आवश्यक. गीतेचं म्हणणं पहिली जर गोष्ट असेल कर्म बरोबर झालं पाहिजे. भाडोत्री कर्म उपयोगाचं नाही. बरं का तुमचा चहा नुकताच झालेला आणखी कुणी आला आणि चहा करू काय कसा तरी तो चांगला होईल बरं का यात शंका नाही, पण कसा तरी करणं हे काही खरं नाही. कंटाळा आलाय जल्दी किंवा होत आहे आणि जपाला विशेष लागू आहे. सगळं झालं आता काही झालं आता रात्री बसले दुखले खातापले. मी काहीतरी सांगतो असं नाही. एक चांगले इंजिनिअरिंगचे प्रोफेसर विद्वान हुशार चांगले सगळे त्यांच्यावरून त्यांना सांगितलं दादवाचं रोज एक समास वाचितला. याने रात्री निघण्याची वेळ ठरव निघायच्या वाचायचं. दादवाच असं आहे 25-30 ओव्याचा समास असतो बरं जास्त नसतो. 3-4 समास 60-70 ओव्या आहे, पण 30-30-25-30 वाचायला बसले की डुकल्या खायच्या. सास एक ओवी धरून वाचले डुकल्या खायच्या. 25 ओव्या वाचायला अर्धा पाऊण तास लागायचा आणि पुन्हा काय वाचलं पत्ता नाही. वाचून काय काय कर्म झाले त्याचं कर्म झालंय. गुरुचं असा शिष्य भेटला काय मला हे असं जपायचं होतं बघा. मग तुम्हाला सांगून घेतो कंटाळा येईल त्याविषयी करूच नका. नको काय ज्यावेळेला प्रसन्न असेल ते त्यावेळेला अगदी पगार वाढलाय DNS अलाउन्स मिळालाय बस जप करीत लक्ष लागायचं नाही. चक्रातच आहे हरकत नाही. पण हे असलं करण्यापेक्षा बरं ठेव नाही डोक्या घात करण्यापेक्षा सांगण्याचा हेतू काय आपल्याला. पहिली गोष्ट असेल कर्म बरोबर झालं पाहिजे. दुसरी गोष्ट अशी आहे कर्माचं जे ध्येय आहे ना टार्गेट ज्याला म्हणतात ते बरोबर पाहिजे. या कर्म कशा करता करायचं याचा हेतू काय आहे ह्याची बरोबर पाहिजे. म्हणजे
त्याला जी दिशा आहे कर्माची ती बरोबर पाहिजे. मला काय सांगतो असं नाही की चित्रकार आहे, हे चित्र रंगवलेलं आहे ना, हे चित्र तेव्हा त्याने असं सांगितलं, त्यांनी रंगवलं ते वाद्यात मदन म्हणून होते कल्याणला, त्याला प्राईज मिळालेलं होतं बरं का त्यांच्या परीक्षेला. ब्लॅकस्टोन सॉलोमन म्हणून प्रिन्सिपल होता, जीव तो म्हणजे जगप्रसिद्ध माणूस होता. त्यांनी त्याला एक गुरुमंत्र देऊन ठेवला होता की म्हणाला तुला सांगतो खरा कलावंत तो की जबरदस्तीनं कौतुक नव्हे, अभ्यास करताना जबरदस्ती करावी लागेल, पण म्हणाला उत्तम जर कलाकृती निर्माण करायची असेल, रात्री अपरात्री बेरात्री सुखात दुःखात जेव्हा हातात घ्यावं असं वाटेल ब्रश त्यावेळेला घे. आणि तो 8 दिवस नुसता विचार करीत होता. त्यांनी सांगितलं मला काही नाही, रंग तयार, ते कॅनव्हास तयार, सगळं तयार, पण आतून काही येईना. नामस्मरण करीत होता, त्यांना विचार ते कसे दिसत होते, रंग कसा होता, हे सगळं चाललं होतं बरं का. बोलत कसे चालत कसे सगळं चाललं होतं. आणि 21 रात्री सहज 11-12 वाजता निघायची वेळ झाली. बाकीचे लोक निघले गप्पा ठोकून आणि हा बसला, आला 4 तासात हे तयार झालेलं आहे, त्याची संबंध होत नाही. आलं की आलं. गायनाचं असंच आहे बरं का. ते रेडिओचं सोडून द्या, ते त्यावेळेला तिथे जाऊन गावं लागतं सोडून द्या, पण खरं गायन आपल्याकरता रमण्याकरता जर असेल, आलेलं आहे की प्रापंचिक बायका नाही शक्य नाही हे मी जाणून रडताना तुम्ही गायला बसलात तरी इकडे नाही का, असं होईल ना. ते नाही तेव्हा नवऱ्या जेवायची वेळ झाली ऑफिसची, मला गाण्याची लहर, नवरा म्हणायचं गाणं नाही का, कंपनीचे नवऱ्याची म्हणायची. हो सांगण्याची तू काय आपल्याला की कर्म कसं पाहिजे, अतिशय मनापासून पाहिजे. दुसरी गोष्ट त्याचं ध्येय काय तिकडे, म्हणजे ते ध्येय असं पाहिजे की ते कर्म तुम्ही किती जरी केलं तरी त्या ध्येयापर्यंत पोहोचू नये. एव्हर रिसिडिंग आयडियल इंग्लिशमध्ये म्हणतात. जितकं अनंतासारखं क्षितीने कसं असतं, तुम्ही चाला आणखीच चला आणखीच चला आणखीच चला. त्याच्या नामाचं असंच होतं, त्याची खरी जर गोडी लागली ना, किती घेऊ आणि किती नाही, किती घेऊ आणि किती नाही असं होईल. अनंताशी संपर्क आल्यानंतर ते अनंतच होईल. समर्थांच्या चरित्रामध्ये एक असा प्रसंग आहे की 13 कोटी त्यांचा जप झाला, राम दर्शन झालं आणि रामाने आज्ञा केली की तू आता यात्रेला जा. हे नाही जाय ना. अरे का, आणखी 3.5 कोटी करण्याची परवानगी द्या. अरे एवढं झालं की आणखी का पुढे नाही, तसंच आहे. म्हणून कर्म कसं पाहिजे की मी गेलो तरी कर्म उरेल असं कर्म करावं. जाऊ द्या, हे मोठी माणसं जे असतात त्यांचं असंच होतं की ते जे कर्म करतात त्यांच्या जीवनात ते दिसायला लहान दिसतं, पण मेल्यानंतर काय फोफावत होते. हे स्त्री शिक्षणाचं पहा ना, कळव्यांचं काय फोफावलंय. कोणते लोकमान्यांचं देशसेवेचं पहा, तेवढं फोफावलं. याचा अर्थ असा ते कर्म असं पाहिजे. तिसरी गोष्ट असेल तर कर्माचा हेतू अतिशय शुद्ध पाहिजे. मी हे का करतोय त्याचा शुद्धार्थ शुद्ध हेतू असेल तरी ईश्वरा करताय, म्हणजे फळाचे असं नाही. किंवा आत्म्या करताय, आत्मा समाधाना करताय, तुम्ही हे का करता त्यात मला समाधान, बाकी मी नाही. बरं असं ते पाहिजे. म्हणजे हे बाहेरच्या कोणत्याही गोष्टीसाठी नसावं. याला सुद्धा निराशा म्हणतात. निराशा म्हणजे आपण मराठी समजतो ती नव्हे, निराश नको त्यांना नाही. मला एक आठवत इथे बघा, हा सुरेख प्रसंग आठवतो. भागवतामध्ये पिंगळा वेश्येचं हे आहे वर्णन आहे. तसं वेश्या म्हणजे नाथानेच म्हणलंय योनीद्वारे जीविका स्थिती, म्हणजे ती हा धंदा करूनच ती हे करीत होती, आपलं जीवन घालवित होती. काही वेळा असा प्रसंग आला तिच्या जीवनामध्ये की ती अशी खिडकीमध्ये उभी होती आणि ती लोकांना हे दाखवत होती. नाथाने म्हणले खुणा करीत होती, हे करीत होती, गिराईक मिळवण्याकरता पुरुषांना बोलावित होती. पण त्या दिवशी कोणीही आलं नाही. 12 वाजले रात्री आणि कंटाळली आणि एकदम फिरलं. ही म्हणाली ह्या पुरुषांच्या पासून जे सुख मी भोगते हे किती तात्पुरतं सुख आहे. ते आधी सगळे स्वार्थी, पैसे देऊन घेणार आणि माझ्यावर प्रेम नाही. असं असण्यापेक्षा
मी माझ्या अंतःकरणात असणारा जो परपुरुष आहे निराळ्या अर्थानं, हे सगळं परपुरुष किंवा हा पर म्हणजे श्रेष्ठ पुरुष आहे, त्यालाच का धरू नये असं म्हणून त्या बाहेरच्या सुखाबद्दल ती निराश झाली, शिरलं आणि आतमध्ये रमली. आणि रमली ती काय तयार आहे? आशाया परमम दुःखम. भागवतात हे फार प्रसिद्ध वचन आहे. आशाया परमम दुःखम नैराश्यम परमम सुखम. कसं? यथा संत्यज्य कांत आशा सुखम सुष्माप पिंगला. हे पिंगले आनंदाने निघले. त्याच्यावर नाथांचे भाष्य आपण जरूर वाचा की परमार्थाचा प्राण असेल साधनाचा कर्माचा तर आमच्या करता नाही, कर्मातच माझा आनंद आहे. कर्म करण्यातच सगळी मजा आहे. त्याचं काय होतं हे मी पाहणार. ही तिसरी गोष्ट. असं जर माणूस कर्म करेल तर कर्माला दिव्यपणाची किंबहुना महाराज म्हणायचे तो खेळ म्हणून खेळेल. हार आले तरी आनंद, जीत आली तरी आनंद. उदाहरण असं द्यायचे, नवरा बायको पैसे लावून पत्ते खेळतायत बरं का. आता दोघे जण पैसे घेऊन बसलेले आहेत. तिने जिंकलं इकडचे पैसे तिकडे, याने जिंकलं तिकडचे पैसे इकडे, पण आहे पुन्हा एकाच पेटीमध्ये तिचे काय याचे. असं आता म्हणणं कठीण आहे, तिचे बँकेत जायचे हो, स्वाभाविकपणे हे जसं तसं परमात्माच्या स्मरणामध्ये त्याच्याकरता म्हणून कर्म करताना, आनंद म्हणून खेळ म्हणून खेळताना त्याच्या सहवासात हार आले तरी जीत आली तरी हरकत नाही. हे बरं का. तर गमत काय होते, हे की नाही ध्येय आपलं राहत नाही. मग काय स्वाभाविक जीवनामध्ये आपल्याला स्वार्थानच कर्म करावं लागतं. काय केल्याशिवाय चालतच नाही. व्यवहारच असं चमत्कारिक आहे. जसं आता पंजाबमध्ये त्यांनी 3 लोक मारल्यावर दिल्लीमध्ये त्याचं उठून निघायला लागलं. असं जीवन आहे बघा. जीवनाचा धर्म कसा आहे, एकीकडची क्रिया दुसरीकडे प्रतिक्रिया निर्माण करते. संघर्षच आहे तो असा. तेव्हा याच्या वर राहून कर्म जो करील तो खरा साधक किंवा तो खरा भक्त होईल, नाही तो होणार नाही. आता ज्ञानेश्वर महाराज काय सांगतात ते बघा. याचा पुढच्या जन्माशी संबंध तू येईल. ये रवी तरी धनंजया त्रिविधा कर्मफळागा जया समर्थतेची भोगावया ने सांडिकीची आशा. ज्यांची कर्माच्या फळाची आशा सुटत नाही त्यांनाच ही जी 3 सांगितलं, इष्ट अनिष्ट आणि इष्टानिष्ट मिश्र, यांची कर्म फळ भोगावी लागतात. आता फळाची आशा सोडा, आशा सोडे काय भानगड हो. पुन्हा सांगतो, कर्माला ध्येय असल्याशिवाय कर्म होऊ शकत नाही. तुम्ही तिकीट मागायला गेला, तिकीट लाव. अरे काय काय तिकीट, कहाँ जाने का है आपको? तो भैया कसं का भैया की वजह से बात मत करो. तो कहाँ जाने का है किंवा सरदारजी की वजह से. अरे कुठे जायचे तू माग ना. जसं तिकिटाचं ते ध्येय सांगावं लागतं स्टेशन, तसं कर्म तू हे का करतोस. काय मजा वाटते म्हणून, पण मजा वाटते ध्येय आहे ना. उगीच म्हणून नाही का. तर लहान पोरं ते खाण्यासारखं आहे. खात तरी गोळ्या द्या, चॉकलेट द्या, हे द्या ते द्या. अरे का खातोय, भूक आहे का? भूक नाही पण खातो आपला. असं कर्म सामान्यतः मनुष्य जीवनात करी काहीतरी ध्येय असतं समोर, त्याशिवाय होऊ शकत नाही. आणि तीच फळाची आशा. हे संसार रचन आहे ना. मूळ माणूस सुद्धा काहीतरी ध्येय ठेवल्याशिवाय कर्म करतो आहे ना. मग आपणची विहुनी दुहिता. आता कर्माच्या फळाची आशा कशी सोडावी आणि सोडली तरी कर्म कसं भोकांडी बसतं ते ज्ञानेश्वर महाराज 2 दृष्टांत देऊन सांगतायत. अगदी ज्ञानी मनुष्य झाला काय बरोबर कर्म करतोय, कर्म सुटायचं नाही. म्हणाले आपणची विहुनी दुहिता की न मम म्हणे पिता, न मम म्हणे पिता तो सुटे की प्रतिग्रहिता जावई शिरके. एका माणसाने मुलीचं लग्न केलं. मुलीचं लग्न करताना, कन्यादान करताना न मम ही माझी नाही म्हणून त्याला दिली. याची मुलगी याने जावयाला दिली. त्या मुलीच्या प्रेमातून हा सुटला, जावई अडकला. तसं ज्ञानेश्वर महाराज म्हणतात कर्माच्या फळाची आशा सोडली, हा सुटला पण दुसऱ्याच्या लोकांनी बसली. कसं एकाच कर्म दुसऱ्याला बांधलं, जसं सासऱ्याचं कर्म जावयाला बांधलं. जगामध्ये
आजकालच्या जगामध्ये हा विषय समजायला अतिशय सोपा. बजेट तिथे आता उद्या येणार असं समजा बरं का. उद्या पार्लमेंट मध्ये बजेट येणार आणि आज संध्याकाळी सिगरेट गायब बाजारातून का कुंकून लागली की टॅक्स वाढणार याच्यावर. म्हणजे त्याचं कर्म व्हायचंच आहे अजून आणि इकडे नाहीच झालंय. म्हणजे बघा कर्म त्याचं परिणाम कुठे आहे ना. असं तसं ज्ञानेश्वर महाराज म्हणतायत बाप मोकळा झाला न मामा म्हणून पण जावई गुंतला त्यामध्ये. असं जगामध्ये एकाच कर्म दुसऱ्याला बांधतं. पण आणखी एक गंमत सांगतो. एक महाराजचे एक ग्रस्त त्या अनंत चतुर्दशीच्या दिवशी चौपाटीवर तिथे भयंकर गर्दी असते. त्या दिवशी ते गणपती वगैरे बोलावतात ना. त्याला काही कल्पना नाही येते. गर्दीत अडकले गडबड झाली लाठी चार झाला याच्यात आयच्या लाठी बसला फुकट. पण हा बघ्या म्हणून गेलेला आणि मार बसला. म्हणजे आपण कर्म करायला उद्युक्त न होताना सुद्धा कर्म भोगावं लागतं. बापाचं कर्म मुलाला अहो त्या लागूच नाही का. तो डॉक्टर लागू त्याच्या पोराला शाळेमध्ये बसणं मुश्किल केलं पोराने. कारण बाप हा असा असं होऊ शकतं ना. म्हणून बापाचं कर्म मुलाला, मुलाचं कर्म त्याच्या मुलाला, नवऱ्याचं कर्म बायकोला, बायकोचं कर्म नवऱ्याला, राष्ट्राच्या पुढाऱ्याचं कर्म संबंध समाजात भोगावंच लागतं. तुम्ही पाहता एक पंतप्रधान तुमचं चूक करून जातो त्याचे 5-25 वर्ष पुढे भोगावे लागते. गांधी म्हणाले की हे पाकिस्तान आहे माझ्या प्रेतावरून चालत गेल्याशिवाय पाकिस्तान व्हायचं नाही. आणि तेच राहिले न पाहिला. इतकं नव्हे त्यांनी त्या राजगोपालच्या छू केला की तू आता सांग पाकिस्तान शिवाय गत्यंतर नाही. तुम्हाला माहिती आहे एवढ्या मोठ्या फुलाला काळी निशाण दाखवली ती सगळीकडे आणि तोच पुढे गव्हर्नर जनरल झाला की नाही. पण हे छू केलं पण आता गत्यंतरच नव्हतं. असा पेच आला की तुम्हाला स्वातंत्र्य पाहिजे असेल तर पाकिस्तान व्हायलाच पाहिजे. तेव्हा नाही का ते गांधी यांना भेटले जिन्नाला भेटले तो गोजवारा झाला. मग कसं असतं एकाच कर्म अनेकांना भोगावं लागतं. तेव्हा ज्ञानेश्वर महाराज म्हणतात ज्ञानी असो अज्ञानी असो कर्म सगळ्यांना भोगावं लागणारच. एकाच सुटलं तर दुसऱ्याच्या भोगांडी बसतं. काही कर्मभूमी आहे. हो असं आहे. तुम्ही असं पाहता की तुम्ही आघाडीतून चालला आणि रस्त्यावर कुणीतरी त्या दगड बिगड ठेवला आणि गाडी डिरेल झाली. कर्म कोणी केलं आणि फळ कोणाला भोगावं लागलं आहे ना. असं आपण पाहतो ना. किंबहुना अहो ती खेडेगावकडे चालते या दाराच्या चौकटी लहान हो एवढ्याशा झाडांसाठी टाळ्या मारायच्या. कर्म कोणाचे भोग कोणाला बघा हे फुकट नाही का. ते असं आहे जगामध्ये. म्हणून ज्ञानेश्वर महाराज किती बरोबर सांगतायत ज्ञानी असो अज्ञानी असो कर्म भोगावंच लागणार आणि शंकाच नाही. पुढे म्हणाले विषाचे आदरही वाहती ते विकिता सुटले जिती येर निमावे ते घेती वेचोरी मोले. काय सुंदर दृष्टांत दिला. आताच आहे एक माणूस आहे तो आपूची लागवड करतो. आपूची लागवड आपू हे विष आहे आणि स्वतः मात्र आपूला शिवत नाही. आपूची लागवड आणि दुसरा मनुष्य ती शेतात पिकलेली आपू खातो पैसे घेऊन आणि मरतो. म्हणजे मला एकाच कर्म दुसऱ्याला वाचतंय आणि ज्याने निर्माण केली वास्तविक त्याला बाधायला पाहिजे. हा घेतून हा मरतो. तसं म्हणाले कर्ता कर्म करू अकर्ता फळाशा न धरू येथे न शके आवरू दोही ते कर्म. कर्माची फळाची आशा ठेवून करा. कर्म कर्तृत्वानं करा. दोन्हीच्या लोकांना कर्म आवरत नाही. याचा फार मोठा अर्थ आहे. वायठेने असं म्हटलेलं आहे. वायठेन म्हणजे अतिशय मोठा विचारवंता. अलीकडच्या काळातलं शंकराचार्य समजा तुम्ही. तो काय म्हणतो हे संबंध विश्व जे आहे एक संध. त्याच ते एक प्रसिद्ध वाक्य आहे. तुम्ही इकडे पापणी हलवलीत तर दुरातला दूर जो तारा आहे त्या ताऱ्यावरती त्या लहरी पोचतात. तुम्ही इथे पापणी हलवली तर आपण आता पाहतो ना इथे आपण जे बोललो ते ब्रॉडकास्ट केलं सबंध जगात जाताना तुझे राष्ट्रपती बोलले किंवा इंग्लंडची राणी बोलली सबंध जगात फिरताना. म्हणजे या देहामध्ये जसं पायाला मुंगी चावली
तर समर्थ शरीराला वेदना जाणवते. तसं ह्या विश्वामध्ये कोणी एवढं कर्म केलं तर समर्थ विश्वामध्ये ते तसं. म्हणून तो असं म्हणतो की माणसाच्या दृष्टीने जर विचार केला तर माणसाचं प्रत्येक कर्म जगातल्या सर्व मानव जातीला व्यापून राहत. काय सांगावं आपल्याला? हे जर खरं तर ज्ञानेश्वर महाराज जे म्हणतात ते किती खरं आहे की तुम्ही फळाच्या आशा टाकून कर्म करा, फळाच्या आशा ठेवून कर्म करा. कर्म म्हटलं दोघांना आवडणार नाही, ते करावंच लागतं. कोणतं कर्म करावं लागतं हे समजून घ्या. अतिशय महत्वाचा विषय आहे. एक स्वेच्छा प्रारब्ध. चुलीत हात घातला भाजला किंवा ते काय प्रेशर कुकर असतं फुस करून ते बघा किती वाजते आणि बाईने हात पुढे केला, हवा हातावर आली भाजला की नाही, हे स्वेच्छा प्रारब्ध. पण दुसऱ्याने केळ खाऊन साल टाकलं तुमचा पाय घसरला, हे परीक्षा प्रारब्ध. चूक त्याची आणि भोगावं लागते याला. हे असं आहे. चांगलं वाईट दोन्ही बरं का. आई बापाने दारिद्र्यात दिवस काढले, मुलगा चांगला झाला, शिकला, मोठा झाला, मग घरी गाडी घोडा आली, हे परीक्षा प्रारब्ध, हे चांगलं. पण त्यात आपली गंमत, लग्न नव्हतं ठीक होतं, सून आली, सून आल्यावर गेलं बाहेर काढले, हे परीक्षा प्रारब्ध. नाही का? म्हणजे जीवनामध्ये या दोन्हींचा संगम आहे. लक्षात ठेवा. शेवटी काय तक्रार न करणं हा शहाणपणाचा मार्ग आहे. आलाय भोगायला भोगा बुवा. अरे फार अनुभवाला येतं. तुमच्या मुलाला खोकला झाला का? शाळेमध्ये शेजारी बसणाऱ्या मुलाला खोकला म्हणून याला खोकला. त्याला खोकला का झाला त्याचे आईबाप जाणे. काय काय सांगणार? कसं परीक्षा प्रारब्ध आहे बघा. त्यातल्या त्यात की नाही रस्त्यावरून चालताना जेव्हा रिक्षा अंगावर येऊ लागते तेव्हा हे परीक्षा प्रारब्ध असते. तेव्हा कसं जाणार? काय येते अंगावर नुसते? नाही, जीवन असं मिश्र आहे. एक स्वेच्छा आणि एक परीक्षा. पंचदशी मध्ये आयुष्य फार सुरेख मांडलेला आहे त्यांनी. ही जीवन आहे हो. हे काय वेदांत नव्हे, प्रत्यक्ष अनुभवाला येते, दिसतं आपल्याला. हे असं का? मला सांगा, तुम्ही ज्या नोकरीवर सरकार कायदे करतं, आता कायदा शहाणपणाचाच असतो का नाही हे ठरवावं लागेल बरं का. काय कायदे असतात ते नाही. आणि त्यातल्या सरकारी कायदे जे 50 वर्षापूर्वी केलेले ते अजून चालतात. आणि असं म्हणतात की तो क्लार्क म्हणून जो असतो बरं का, कारकून, त्याचे डोकं असं काही असतं, मोठ्या मोठ्या चक्करमध्ये आणतो त्या नियमाखाली. बघा ओरडत तुम्ही अशापैकी सांगण्याचा हेतू आपल्याला असा, हे सगळं परीक्षा आहे. आणि हे सांगण्याचा हेतू काय? माणूस देहानं कर्माधीन आहे. त्यांना सांगायचं आहे ते हे आपण ध्यानात धरा. कर्माधीन आहे म्हणजे तो त्या मर्यादेच्या बाहेर जाऊ शकत नाही. अनुवंशिकता आहे, आजूबाजूची परिस्थिती आहे, माणसं आहेत किंवा राजकीय आर्थिक परिस्थिती आहे. काय कराल तुम्ही मला सांगायचं? काही करू शकत नाही माणूस. म्हणून कर्म हे असं अंगावर आल्यासारखं आहे, पराधीन आहे, माणूस काही करू शकत. मग आवडून होईल ते वाटे पिकली या वृक्षाचे फळ अपेक्षी तयाचे, ते मी साधारण कर्माचे फळ घेत आहे. एक अशी दिव्य कल्पना ज्ञानेश्वर महाराजांनी घातलेली आहे, विशाल अशी. हे माणसाचं या जगातलं जीवन म्हणजे प्रवास आहे. त्या प्रवासात तुम्ही जात असताना वाटेत एक आंब्याचं झाड लागलं आणि त्याला फळं आलेली आहेत आणि तुम्ही ते तोडलं, तर त्या फळ तोडण्याचं जे काही परिणाम आहे ते तुम्हाला भोगावं लागल्याशिवाय राहणार नाही. म्हणजे याचा अर्थ असा की जीवनाचा प्रवाह चालू असताना आपल्याला ज्या कर्म करण्याच्या संधी येतात त्या संधी आपण घेत असताना त्याच्यातून काय निर्माण होईल हे सांगता येत नाही. हे सांगण्याचा हेतू आहे. वाटेत चाललंय, आंब्याचं झाड फळ तोडलं आणि योग्य होतं का? पण मातीचं फळ मग काय येते? म्हणजे असं आहे, आपण एखाद्या अशा ऑफिस मध्ये आहात की जिथे की नाही पैसा सहज येतो, चालून येतो आपल्याकडे. अशी काही जागा असतात लोकांना, त्याकडे तुम्हाला धडपड चालते नाही का, कोणत्या खात्यात ती अशी असते त्या. तर समजा अशी एक जागा आहे तुम्ही न मागता मिळालेली आहे आणि तुम्ही असं कर, तुम्ही परमार्थ करणारे जग पीप व्यवस्थित गुरुच्या दर्शनाला जायला वगैरे आपण मागत नाही, नुसतं खिस्सा उघडा ठेवतो. त्यांनी टाकावं त्यामध्ये पोस्टाच्या पेची टाकतात तसं. तरी पण वाटेत आंब्याचं झाड लागलंय, फळ घेतलंय, घेतलं म्हणजे त्याचा परिणाम भोगावा लागला.
या जन्मात नाही, पुढच्या जन्मामध्ये ते त्यांना सुचवायचंय पुढे, की तुम्ही हे कर्म केलं, लपून गेलं या वेळेला. आम्ही एवढे पैसे घाले काय झालं म्हणाले. त्याची उलटी एक बाजू आहे बरं का. ते आता ते फारसं नाहीच म्हणा, पण सांगून ठेवतो. एक मामा व्हायचे होते, तेव्हा भातचा मामलेदार झाला. मामा बिचार कारकून. तेव्हा मामलेदार झाल्यावर त्याने 5-10 वर्षामध्ये एकाच गावातले दोघं आपले 3 मजली घर बांधले. घराचे डागडुजी केली, भर बांधली. मामा बिचारा तसाच राहिला, त्याच्या घराला काही होईना. तेव्हा रिटायर झाल्यावरती तो जेव्हा आपल्या शानमध्ये राहू लागला, तेव्हा मामाच्या मनात यायला लागलं, आपण पैसा खाल्ला नाही, हे चूक केली का बरोबर केलं, बरं का नाही का. तो काय म्हणे हे सांगायचंय मला. तो काय म्हणे, मामा तुम्ही चूक केली, माझं काय वाईट झालंय म्हणाला. मुलं बाळा शिकली, सर्व व्यवस्थित आहे, आनंदात राहतो, काय वाईट आहे म्हणे त्यामध्ये. मागून आहे दिलेलं येणार काय ऐकले. मामालाही खरं वाटायला नाही का. व्यवहारामध्ये जेव्हा आहे असं दिसतं, तेव्हा असं वाटतं की सारे इतके लोक पाप करतात, मजा करतात, मी का करू नये. आणि तिथे अध्यात्म आहे खरं. तुम्ही घेऊ नका, मनात जर आलं ना तर घसरली गाडी. हो, मनात सुद्धा येतं कामाचं नाही, हे त्याच्यात आहे. आता थोडं वेदांत सांगतो. वेदांत म्हणजे तत्वज्ञान. कांट म्हणून जो अतिशय मोठा विद्वान तत्वज्ञान मी सांगितलं ना, फारच मोठा हो. 1799 साली वारला, नाही 1802 साली मला, 80 वर्षातून वारला. विनोबा जेव्हा 80 झाले ना, तेव्हा म्हणाले कांचन माझं वय एक आहे म्हणून. आता आम्ही म्हणतो ना आमचं गांधीचं वय एक आहे, पुढचं नको ना मात्र. गांधीचं वय एक असं म्हणाले. सांगायचं हेतू काय, त्याचा एक ग्रंथ आहे बरं का, नीतिशास्त्रावर. त्या ग्रंथावरती अक्षरशः 1000 ग्रंथ झाले. एवढा मोठा ग्रंथ आहे, म्हणजे महत्वाचा. त्यात त्यांनी असं म्हटलेलं आहे की माणसाला पुनर्जन्म मानणं अवश्य आहे. हे ज्ञानेश्वर महाराजांनी इथे सांगितलं. पुनर्जन्म मानणं का अवश्य आहे, तर मला मानवी बुद्धी जी आहे ती काय सांगते की जो सद्गुणी आहे तो सुखी असला पाहिजे. व्हर्च्यू मस्ट गो अलॉंग विथ हॅपीनेस. या जीवनामध्ये जो सद्गुणी आहे तो सुखी असला पाहिजे असं बुद्धी सांगते. अनुभव काय येतो, सद्गुणी माणसाला सुख मिळत नाही, दुःख भोगावं लागतं. सॉक्रेटिसचं उदाहरण बघा, जिजसचं उदाहरण बघा. सद्गुणी माणसाला तापच होतो. आपण व्यवहारात पाहतो ना, त्याच्यासाठी जो पण गुंड बनत नाही तो पण आपलं चालत नाही, दिसतच आहे. पण गुंड म्हणून बनता येत नाही असं आहे. एकदा बनल्यावर शेवटपर्यंत गेलं पाहिजे ना, ते आपल्यात नसतं. तात्पुरतं गुंड होऊन चालत नाही. तेव्हा सद्गुणी माणसाला सुख मिळावं असं आपली बुद्धी सांगते, शुद्ध बुद्धी. पण जगात तसं आढळत नाही. पण नीतिशास्त्राचा कायदा असा आहे की सद्गुणाला फळ मिळालंच पाहिजे, शुभ फळ मिळालं पाहिजे. ते या जन्मात मिळत नाही तर पुढच्या जन्मी असलाच पाहिजे, तिथे ते मिळेल. म्हणून पुन्हा जन्म आहे. पोस्टमॉर्टेम एक्झिस्टन्स. पोस्टमॉर्टेम तुम्हाला माहिती, मेल्यानंतर ते कापतात. ते मेल्यानंतरचं अस्तित्व असलं पाहिजे. आणखी एक गुंतागुंत आहे त्यामध्ये, कांचं निघाला विषय म्हणून सांगतो. आता गंमत अशी आहे, इतकी माणसं आणि इतकी त्यांनी कर्म केलेली, किंवा ज्याच्या कर्माचा परिणाम त्याला मिळाला पाहिजे. नाही याचं कर्म त्याला, त्याचं कर्म त्याला जायचं. गव्हर्नमेंट मध्ये सुद्धा होत नाही असं. तुमचं पेन्शन त्याला, त्याचं पेन्शन त्याला असं जातं का. मी मागे सांगितलेलं एकच केस अशी ऐकावात आहे की सेंट्रल गव्हर्नमेंट मध्ये एका चपरासाचं पेन्शन कलेक्टरला गेलं आणि पेन्शन चपरासाने फार दुर्मिळ आहे, असं होत नाही. आज तो ज्याला असताना तो ऐकतो काय, आधीचे पेन्शन वाले लोक 4-6 महिने लावतात, पैसे घेतात की मला माहिती नाही, परंतु ते भांडणीच आहे सांगण्यात. आणि तिसरी गोष्ट, अरे कर्म भोगणारा पाहिजे ना कुणीतरी, म्हणून आत्मा असला पाहिजे. The existence of the soul, the existence of God and the existence of post-mortem. या 3 गोष्टी त्यांनी केवळ तर्कानं सिद्ध करून दिलेल्या आहेत.
सांगण्याचे हेतू काय? ज्ञानेश्वर महाराज म्हणाले, आंब्याचं फळ तोडलं, तुझं नाही आहे, प्रवास चालू आहे आणि मी ते बेकायदा घेतलं, खाल्लं, मजा आहे, काही नाही. कोणी विचारलं, अरे जाऊ नको, पुढचे जन्मी सत्य असल्याशिवाय राहणार नाही. म्हणून नेहमी ध्यानात ठेवा, अरे इतके पैसे खातात काय म्हणजे तुझी आमची अवस्था बघा हो. अरे हो, किती देखा बडगा नाही देखा, हा की नाही श्रद्धेचा विषय. पुनर्जन्म आहे का नाही, असलं तर कसं आहे, काय आहे, काय सांगावं आपल्याला, नाही का? याला शास्त्राने बुद्धीनं उत्तर देता येणार नाही, हा मानावाच लागेल. जीवनाचा सर्वांगीण विचार करताना हा मानावा लागेल, याला दुसरं उत्तर नाही. नाही तर माणसाच्या जीवनाविषयीचा विचार अपूर्ण ठरेल, म्हणून हे मानावं लागेल. तर काय करणार? आता पुनर्जन्म होतं म्हणजे काय होतं, त्याची थोडी पार्श्वभूमी पुढचं करायचं नाही. काय असतं, आपण म्हणजे नुसता देह नव्हे, आपण म्हणजे आपण देह आणि देहात राहणारा कोणीतरी आहे. देहात राहणारा कोणी, तो कसा आहे? देहाचा विसर पडला झोपेमध्ये, मूर्छेमध्ये, किंवा काही तुम्ही हे घेऊन औषधी दारू पिऊन म्हणा, तो विसर नाहीसा झाला, परत आल्यावर मी आनंदात होतो, मला कसं तो भान राहिलं नाही. हा जो म्हणणारा कोणी आहे तो देहात राहतो. याला एक उत्तम उदाहरण सांगतो आपल्याला. समजा आपल्याला गायनाची फार आवड आहे आणि गायन रंगल्यावरती किती वेळ झाला, कुठे बसलो आहोत, काय आहे, क्षणभर असं होऊन जातं की आपण स्वर्गात जणू काय गेला, स्वर साम्राज्यात गेल्यासारखं होतं. गवायलाही होईल आणि यालाही होईल, ऐकणाऱ्याला, श्रोत्याला. तेव्हा त्या देहाच्या विसरण्याच्या अवस्थेमध्ये जो कुणी तिथे आहे तो पुनर्जन्म घेतो, त्याला जीव म्हणतात. तो आहे, तो कसा आहे? अतींद्रिय आहे, डोळ्यांनी पाहता येणार नाही. तो डोळ्यांनी पाहतो पण त्याला डोळ्यांनी पाहता येणार नाही. तो कानाने ऐकतो पण त्याला कानाने ऐकता येणार नाही. तो अतींद्रिय आहे. दुसरा तो अमूर्त आहे, देह त्याने घेतलाय पण तो देह नाहीये, म्हणून त्याला सूक्ष्म देह म्हणतात. सूक्ष्म देहानी आहे तो कुठे राहतो? मग देहाच्या भोवती राहतो. सत्पुरुषांना तो दिसतो, बरोबर पाहिल्या बरोबर दिसतो त्याला. जसं आपण अगदी मलमलीचा सदरा घातला तर आपलं शरीर दिसावं, तसं त्याला तो सूक्ष्म देह दिसतो. आणि माणूस त्यांच्याकडे गेल्यानंतर ते बाह्यांग पाहत नाही, काय आहे ते पाहतात. याची वासना कशी आहे? त्याला वासनात्मक देहच म्हणतात. वासनेचा पुंज आहे. शरीराने हा लहान असेल, जर विशाल असेल देह तर तो सूक्ष्म देहाने विशाल असेल. आणि आपल्याला ते शिकायचं, सूक्ष्म देहानेच विशाल व्हायला शिकायचं. तर होतं काय, मरायच्या वेळेला प्राणाबरोबर तो बाहेर येतो, रोज झोपेत बाहेर येतो. बाहेर आल्याशिवाय देहाचा विसर पडत नाही. आणि सगळा माणसाचा प्रयत्न देह विसरण्याकडे. तुम्ही बघा, तेव्हा तो बाहेर येतो, तो झोपेमध्ये तात्पुरता येतो, पुन्हा आत येतो सकाळी. मला सांगा, तुमचा आमचा नेहमीचा अनुभव आहे, रोज झोप लागते आपल्याला, निरूपणात सुद्धा लागते. झोपेतून जागा होताना काय होतं तुम्ही विचार करा. आपल्याला गाढ झोप लागली आहे आणि आपण जागे झालो, काय क्रिया होते, प्रक्रिया, प्रोसेस की ज्याने आपण भानावर येतो? काय सांगता येईल? ज्यामुळे माझं देहाचं भान आहे ते नाहीसं झालेलं ज्याने आहे ते पुन्हा परत येतो. तो सूक्ष्म देह क्षणभर बाहेर जातो आणि जागेपणी बाहेर पडणे याचं नाव परमार्थ आहे. हा दुःखाचा प्रसंग आहे, हा देहाच्या बाहेरच आहे. भोगी सुख आलंय, भोगी हा बाहेरच आहे. देहाकडे साक्षीत्वानं पाहावं याचा अर्थ असा आहे की मी जसं तुमच्याकडे पाहतोय तसं मी माझ्याकडे पाहायला शिकणं याचं नाव परमार्थ आहे. आणि हे केव्हा साधेल? हा आता जो सूक्ष्म देह आहे हा देहाच्या बाहेर काढता आला तर करता येईल. आणि ते काढण्यासाठीच
देह विसरायची युक्ती आहे, त्याकरता भगवंताचं स्मरण हा राजमार्ग आहे. असं आहे, काही करा पण देहाला विसरा. मनुष्य दारूचं एवढं काम मागे आहे, कारण तो देहाला विसरलाय की दकारात बोलत असतो आणि म्हणतो मी राजा आहे, कारण देहाचं वाहन नाही. मोठी अवस्था आहे ती. आता हे गर्द बिर्द पिढारे लोक असतात ना, काय एवढं देहाचा विसर पडतो त्यांना. आणि ज्याने देहाचा विसर पडतो ते असं मिळत असल्यामुळं ते लोक मग वाटेल ते करतात. कर्ज काढा, घरातले भांडी कुंडी विका, हे करा, देहाचा विसर इतकी चटक विलक्षण आहे. किंबहुना मानसशास्त्रज्ञ सांगतात याच्यात की विषय भोगताना सुद्धा नवरा बायको स्वतःला देहाने विसरतात तेव्हा खरा आनंदाचा उद्रेक होतो. त्याला विषयानंद म्हणतात. एखादा आपण वाचित असताना अत्यंत आनंदाची एकदम लहर येते. मी वाचतो आहे, मी आहे, हा ग्रंथ आहे, हे क्षणभर विसरतो आणि होतो. सगळ्या कलेमध्ये सुद्धा असंच होतं. एक चित्रकार आहे, सूर्यास्त पाहतोय, पाहता पाहता स्वतःला विसरला, सूर्यास्त विसरला, आनंदात गेला. सगळा हा सूक्ष्म देहाचा हा आहे. आणि हा सूक्ष्म देह त्याकरता अतिशय संवेदनशील व्हावा लागतो. संवेदनशील, सेन्सिटिव्ह व्हावा लागतो. असा आहे. एक संस्कृत श्लोक आहे, कवीने लिहिलेला आहे का, इतरतापशतानी यथेच्छया. देवा, इतर जे काही दुःख आहेत तुझ्या इच्छेप्रमाणे वितर माझ्या नशिबी येऊ दे. तानी सहे चतुरानंद. ब्रह्मदेवाला म्हणतो मला तू निर्माण करताना इतर कोणतीही दुःख माझ्या कपाळी लिही, पण अरसिकेषु कवित्व निवेदनम. समोर ऐकायला बसलाय कविता आणि रसिक नाही, शिरसी मालिक मालिक मालिक. नको रे बाबा, नाही का. मी तुम्हाला ते फैयाज खानची गोष्ट सांगितली ना, जे हॉस्पिटल मध्ये त्यांचं गॅदरिंग, याला 200 रुपये देऊन आणला. त्या म्युसिक सन ऑफ म्युझिक, दरबार म्हैसूर दरबारनी पदवी दिलेली. एक सोन्याचं कडं होतं त्याला. आणि तो म्हणतात गाण्यामध्ये फार म्हणजे त्या काळच्या गवळ्यामध्ये तो अप्रतिमच होता. एक गोष्ट करून सांगतो. ते म्हणजे गवळ्याची गोष्टी तुम्ही कशाला सांगता, आम्ही गवळी नाही, पण खरे स्वतःला विसरणारे लोक असतात, ते रंगलेले लोक असतात. हा जो हा होता तबलची आपला तिरकवा, मी सांगितलं ना, गजाननराव जोशी म्हणाले मला शतकामध्ये एखादा तबलजी असा निघतो असं म्हणाले. तेव्हा तो काय म्हणाला की अलीकडे त्यांचे आमचे झगडे झाले. म्हणजे फयाज खान की आहे ते गवळ्यामध्ये फार असतं, त्याची कला सोडून की बाकीचे म्हणजे चक्रमत असतं. सगळे नव्हे हा, म्हणजे असं तुम्ही म्हणू नका चक्रम तो गवळी होतो असं नको हो, नाही बोलतो काय फिरवायचं नाही, पण ते कलेचं जरा डोक्यात शेती सुद्धा. तर ते वाजवताना त्यांची ती जुगलबंदी झाली, काहीतरी झगडा म्हणाला. हालांकि हमारे उनके झगड़े हो गए, मगर हिंदुस्तान में आज रीत से गाने वाले 2 ही गवैये हैं, रीतीने गाणारे. एक हमारे महाराज म्हणजे बाल गंधर्व और दुसरा ये फैयाज. इतका तो हा बरं का. तर त्याच्या गाण्यामध्ये काय आहे, पहिल्यांदा तिने स्वर दिला, त्याला नोम तो म्हणायचं, म्हणजे त्या रागाचं स्वरूप तो दाखवायचा. सगळे मोठे मोठे डॉक्टर हो, आता डॉक्टर एमडीन बिमडीन असले सगळे बसलेले. आणि डॉक्टर मोठा म्हणजे काय, गावी गाणं जाणतो काय, हा गायला लागला. 15-20 मिनिटाची हुक पण सगळे नुसते आपल्या भेटले. कोणी डोकं हलवी ना काही. आणि महाराष्ट्रीय लोक आधी दात फार कमी देतात, काय कोणा ठाऊक. ज्ञानेश्वरीत तसं नाही हा, बाकी लक्षात ठेवा. तुम्ही लोक दात देतात बरं का. कोणी मान हलविना, वाहवा देणं काही ज्ञान गवळायला ते अवश्य असतं बघा. याचा मुद्दाम कोणातरी आणून बसवायचा, हा वा वागवतात ते आणखी. तेव्हा तो काय म्हणाला, खरंच ते सांगतो, त्याच्या बरोबर गाणारे झालं केस च्युती आहे म्हणाला. मूर्ख आहे, च्युती म्हणजे मूर्ख असा त्याचा अर्थ आहे. केस च्युती आहे गाण्यात ते अर्थ नाही. त्याला काय म्हणाला, माझी जरा तब्येत बरी नाहीये, मी पुन्हा जरा तरी गाईन, तुमचे पैसे परत द्या म्हणून तो निघून घ्या. असा आहे. तेव्हा तो सूक्ष्म देह संवेदनशील पाहिजे. अरे भगवंताच्या भक्तीच्या गोष्टी ऐकायला सुद्धा ते लागतं. असं काय करतात,
ज्याच्या काळजातून माझी सून धड वागत नाही, माझा साहेब मला त्रास देतो, माझी बदली कॅन्सल करा, हे निघतच नाही, त्याला तुम्ही ज्ञानेश्वरी सांगून काय करणार? माझ्यावर तसा प्रसंग नाही, तुम्ही धरून चालतो धरून चालतो. हो नाही तर काय ते निरा तुम्ही असं केलं जा, फाटक्याच्या बाहेर घेऊन येत जा, जे काय आहे ते तिथे जे नावी लोक बसतात ना ते घेऊन येत जा. नाही का? तुम्हाला मी काहीतरी सांगतो असं नाही. राधाकृष्णनचा एज्युकेशन कमिटीचे रिपोर्ट 2 व्हॉल्यूम आहेत, मोठा घेतला. राधाकृष्णन तेव्हा व्हाईस प्रेसिडेंट होते. एज्युकेशन रिपोर्ट त्याच्यामध्ये तिने असं स्पष्ट म्हणलेलं आहे, प्रोफेसर लोक किंवा टीचर लोक शिकवायच्या आधी त्यांनी 5 मिनिटं सगळ्यांना ईश्वराचं चिंतन करायला लावलं पाहिजे. मी प्रयोग केला, एक टर्म प्रयोग केला बघा. आमच्या प्रिन्सिपलची परवानगी घेऊन मला सकाळी वर्ग असायचा फिलॉसॉफीचा, तेव्हा मी विद्यार्थ्यांना काय म्हणे, सगळे ख्रिश्चन, मुसलमान, पारशी, हिंदू सगळे होते त्याच्यामध्ये, जीव होते. ते जीवचं मला आठवण झाली माझ्यावर. तेव्हा सगळ्यांना मी म्हणलं, तुम्ही तुमच्या ईश्वराचं चिंतन करा, तुम्ही मोहम्मदचं करा, तुम्ही जिजसचं करा. ती जीव पोरगी म्हणाली की सर आम्ही साकार मानित नाही, आम्ही कसं चिंतन करायचं? म्हणजे यू मेक युअर माइंड व्हेकंट, मग रिकाम करू म्हटलं. बरं का? असं तर मी 5 मिनिटं करायचा. ते तासाची वेळ ती 5 मिनिटं घ्यायची, म्हणजे आधी 40 मिनिटं तास, त्यात 5 मिनिटं अशी गेली मी. पण मी केलं आणि 2 महिन्यानंतर प्रत्येकाचा रिपोर्ट घेतला. तुम्हाला आश्चर्य वाटेल, त्यात एकच सांगतो, जॉर्ज म्हणून होता मुलगा ख्रिश्चन, त्यांनी सांगितलं हे करायला आल्यापासून माझं ऑफिस मधलं काम सुधारलं. बघा, म्हणजे त्या मनाच्या शांततेचा, एकाग्रतेचा असा परिणाम पुढे होतो. हो ना? ही जी संवेदनशीलता आहे, ही संवेदनशीलता अतिशय महत्वाची आहे आणि ही कर्मानं निर्माण होते यात शंका. तुम्ही ते जर सारखं कर्म बरोबर केलं तर ती निर्माण होते. तिथे की नाही माणसाच्या प्रयत्नाची खरी हात नाही. हो, की माणूस करील ना, आज उद्या ती झाल्याशिवाय, निर्माण झाल्याशिवाय राहणार नाही. श्रवणाचं महत्व हेच आहे. ऐकून 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 ती संवेदनशीलता निर्माण होते. म्हणून समर्थांनी तर जागृतीमध्ये श्रवणाला अतिशय महत्व दिलंय. याच्याशिवाय परमात्माच नाही म्हणाले. आता श्रवण कोणाकडून करावं, केव्हा करावं हा प्रश्न मिळालाच आहे, परंतु श्रवणाचं हे महत्व आहे. सांगण्यात हेतू काय आपल्याला, हे जे ते म्हणता आहेत की पुनर्जन्म आहे का नाही आणि तो काय आहे, तर त्याचा तो जो सूक्ष्म लय असतो तसा संवेदनशील असतो. आणि हे जे महात्मे लोक जन्माला येतात, शुचीनाम श्रीमताम गेहे योग भ्रष्टो विजाय, ज्ञानेश्वर महाराजांनी म्हणालेले काय हो, तो अशा चांगल्याच्या पोटी जन्माला येतो. ते म्हणाले सरस्वतीच्या मुलाला काय अवा म्हणून धडे शिकावे लागतात का? काय सारस्वते पडोसिती धड्यावरी सरस्वतीचा मुलगा आणि कख काय गिरवतोय का? तसा हा लहानपणापासूनच ईश्वराच्या अस्तित्वाची जाणीव त्याला असते. आपण इतकं नाही, पण आपल्याला ती संवेदनशीलता आली पाहिजे. काय आहे कल्पना तरी थोडीशी व्हायला पाहिजे. त्या अलीकडच्या काळात ती कृष्णमूर्ती होते ना, लहानपणापासून त्यांची वृत्ती अशी बघा. त्या कोणतं लिटविटर त्यांनी पाहिल्याबरोबर ओळखले या शंकाने की हा निरा अगदी वाद असणे. हे अनेक जन्माचं असतं. ही गोष्ट जरी खरी असली तरी मागचं नाही असं का म्हणा आपण. असल्याशिवाय ज्ञानेश्वरी ऐकण्याची काय बुद्धी होते का माणसाला? नाही व्हायची. आणि नसली तर आज या ऐकून पुढच्या जन्मी झालं आपल्याला काय घाई आहे हो, नाही का? त्या जगाचा आजलाय मोठा अगदी वा, तुम्ही संत व्हा बोलव फार आणलंय अजूनही आहे का? तुझंही नाहीये. कोण जाते काळाच्या याच्यामध्ये सांगण्यात येतो काय आपल्याला, हे पुनर्जन्माचं असं. त्यामुळे या जन्मात जरी केलेलं कर्म फळलं नाही त्याचे पुन्हा यात खेळाच नाही, पुन्हा आपल्या बोकांडी बसणारच. म्हणून अनेक जन्म जेव्हा चांगलं कर्म करावं त्यावेळेलाच हे फळतं, नाही तर फळत नाही. काय सांगावं आपल्याला? सगळ्यांनी नाथांनी म्हटलं जन्मोजन्मी आधी बहुपुण्य केले मग या विठ्ठले कृपा केली. त्याने तुकाराम महाराज म्हणाले मागा भूता जन्मी हेच करीता आलो हवी भवताप श्रमी श्रमणे निवंभूत्या. काय असेल अभ्यास विचार करा. आणि हे लोक अतिशय मनापासून करतात. मी खरं आपल्याला एक विनंती करतो, आपण काय कलेच्या मागे असाल, काय प्रापंचिक कर्म असेल, ऑफिसातलं कर्म असेल ना, आपली मनापासून करायला शिकावं. त्याचा फायदा इकडे होतो. काय अगदी घराचं स्वयंपाक पाणी का असे ना, हे आया लहान मुलाला शिकवतात
अगदी मनापासून करावं. मनापासून म्हणजे की नाही त्या वेळेला त्याच्या पलीकडे काही नाही असं पाहिजे. काय तुमची कला असेल काय असेल ते करायला बसली बसते अगदी. हे जर करत ना आपण तर भगवंताच्या चिंतनाला बसलं तर ते मनापासून नाही का. नाही तर ती सवयच लागते कसं तरी करून टाकायचं नाही का. हे नाही म्हणजे त्याच्यामध्ये आपला जीव ओतण्याची जर आपण अभ्यास केला सवय केली तर कालांतरानं स्वतःला विसरता येईल त्यामध्ये असं ते घडतं. आणि एकदा विसरायची युक्ती साधली ना तेव्हा आता ऐसा तरी उपकार देहाचं विसर पाडी मध्ये काय सांगितलं बघा. का म्हणाले तरीच हा जीव सुख पावे माझा. बरे की राजात पळवा प्रपंचातली दुःख इतकी आहेत. कोणाचा मुलगा जातो कोणाचा नवरा जातो कोणाची बायको जाते कोणाचं पैशाचं नुकसान कोणी आजारी पडतो काय त्याचं चिंतन म्हणलं की दुःखच आहे बघा. अशा वेळेला दिवसातून 5 मिनिटं 10 मिनिटं जर स्वतःला आपण विसरलो अरे बसले कलेमध्ये रंगवायला बसले गायला बसले रविसिंगच्या कटकटी असं जर केलं ना हे काही जर नसेल तर भगवंताच्या नामाला बसावं आणि विसरला त्यामध्ये किती माणसाला रिलीफ मिळेल मला सांगा. मग त्या व्यसनाचे पाय कशाला व्यसन लागायचं तर याचं व्यसन लागावं नाही का. हे जर माणसाने केलं तर ज्ञानेश्वर महाराज पुढे जे म्हणतायत त्या कर्माच्या कचाट्यातून कर्म करावंच लागेल अंगावर येणार पण त्याच्या कचाट्यातून सुटे. मग जसं मिश्र कर्म पुढे ते म्हटलंय की माणसाचं कर्म मिश्र असतं पाप पुण्य सम होतो तेव्हा येतो. असं जर असलं येईल पाप येईल ते भोगून जाईल त्याला पत्ताही लागणार नाही. देह भोगी हा मात्र आनंद. तुमचा विषय पुढच्या रविवारी जानकी जीवन स्मरण